गुड मॉर्निंग. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल. आता वाजलेत बघा 10:30. मी आहे माझ्या लेकीकडे, रसिकाकडे आहे. आणि काय झालं आहे, तिला आज जायचं होतं ऑफिसला. आठवड्यातनं एक दिवस जाते ती, मंगळवारी. दर मंगळवारी जावं लागतं. तसं आहे आठवड्यातनं 3 दिवस कंपल्सरी आहे. पण तिचं छोटं बाळ असल्यामुळे तिने सांगून ठेवलं की मी एकच दिवस येणार आहे. तर मी आज मला 9 वाजले तिच्याकडे यायला. तर 9 वाजता आले. मग ती गेली 9:30ला. आणि आता पिलूला झोपवलं मी. 10 वाजता पिलू झोपलं आहे. विरांश तिचा मुलगा, माझा नातू छोटू आमचा. तर आज बघा, आज माझी छोटी मुलगी तिने भाड्याने घर घेतलेलं आहे. तर तिचं आज घरामध्ये थोडं होम करायचं आहे. श्रावण महिना असल्यामुळे होम करूया म्हटलं. तर आज आहे दुपारी होम आहे 4 वाजता. तर मी असेल 3 वाजेपर्यंत इथे. ते होमची सकाळी मी तयारी करून आले थोडीफार, आणि जास्त करून मिस्टरांनीच केलेली आहे तयारी. का तर पाट बीट आणणं आणि बाहेरचं सामान आणणं सगळं मिस्टरांनीच केले. मी काय घरातलं आपलं पंचामृत म्हणा, जे काही किरकोळ कारकोळ ती करून ठेवणारी तयारी. आता पिलू झोपलं आहे तर तोपर्यंत तयारी करून ठेवते. आणि आज छोटी मुलगी आणि जावई आता येतील थोड्या वेळाने, जेवण बिवण आवरून येतील. तर अशा प्रकारे आजचा प्रकारे आहे. आजची आता तयारी चालू आहे, पूजेची तयारी. आता दुपारी मोठा जावई म्हणजे विरांशी पप्पांना लवकर बोलवलं आहे. 1 वाजता येतो म्हटलं आहे तो, जेणेकरून मग मला तिकडची त्या रूमवर जाऊन तिथं थोडंफार तयारी करावं लागेल, बघावं लागेल. स्वच्छ करून दिलेलं आहे त्यांनी रूम, खोली ती. पण जाऊन तर बघा, एक चक्कर मारावं लागेल. आणि तिथं जाऊन सगळी आधीच जाऊन 1 तास का आहे ना आधी जाऊन तयारी करावं लागेल. तर मग आणि ही मुलगी येईल आता 4:30पर्यंत येईल. कारण का तिचा 4:30ला कॉल असतो. तर मी ती 4पर्यंतच येईल. आणि मग विरांश झोपतो 3 वाजता. 3-3:30पर्यंत झोपतो. तोपर्यंत त्याचे पप्पा येऊन जातील. आणि मग मी आज लवकरच निघेन इथनं. आणि तुम्हाला हे ज्या तिकडची पूजा दाखवेनच. पिल्लू कसं झोपले तुम्हाला दाखवते, आमचं विरांश. तुम्ही बघितलंच असेल कसं झोपलं आहे टक्कू आमचा. जावळ काढल्यामुळे टक्कू दिसतो, टक्कू. आता तेच होमला लागणार आहे, थोडाफार भात लागणार आहे. तो भात करते आता. विरांश उठले की टाकू म्हटलं, कारण का आत्तापासून करून काय उपयोग आहे. 4 वाजता लागणार आहे. थोड्या वेळाने टाकता येईल, जेणेकरून पिल्लू उठले की मग त्याला काही शिट्टीचा आवाज आला तरी काही नाही. आणि आता मी पंचामृत करायचं होतं, ते करून ठेवलेले. तर बघ चला, तर मग तुम्हाला पण ते होम, तुम्हाला त्यांचं माझ्या छोट्या मुलीचं घर पण दाखवते. आणि होम कशा प्रकारे होमची तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवेनच. मी तर मैत्रिणींनो, मी विरांशला झोपून ना 3:20ला इकडं आले. 4 वाजता भटजी येणार मी म्हणलं नाही का. आज आहे हे होम, माझ्या लेकीच्या, छोट्या लेकीच्या घरी होम आहे. तर होमची तयारी आहे बघा. हे बघा, सामान सगळं होमचं घेतलेलं आहे. आता सगळी तयारी झाली आहे. मी पण आल्यानंतर तयार झाले, साडी बिडी नेसले. कारण का आपण गबाळ्या अवतारात असतो, तर तिथं जाताना निदान साडी तरी नेसावी म्हटलं. आज साडी नेसणं होत नाही, खूप दिवसांनी साडी नेसली मी. पण सारखं ड्रेसवरच, आपण पडदीशी ड्रेस घातला की निघालं असं होतं. तर आज मी आता हे पण तयार झालेत. आणि आमच्या घरी बातम्या चालूच आहेत. हे असले म्हटलं की दुसरं काही नाही. माझी छोटी मुलगी आणि जावई पण निघालेत तिकडून, त्यांच्या घरून.
तर आता ते पोचतील 5-10 मिनटात पोचतीलच. आणि माझी मोठी मुलगी पण ऑफिसमधून निघाली आहे. तर पिल्लूकडे आता ती येईलच घरी. मग विरांशकडे लक्ष द्यायला ती आहे, त्यामुळे मग टेन्शन नाही ना. नाही तर मग ते विरांशला मग कोण बघणार हा प्रश्न असतो. आज त्याचे पप्पा पण आत्ता आलेत. मगाशी 2 वाजेपर्यंत घरी आलेला आहे तो. हे विनायक नाव आहे त्याचं. विनायक घरी आला आहे, त्याच्यामुळे मग मी पण थोडी निर्धास्त झाली आणि आता त्याला झोपूनच मी इकडे आली आहे. आता बघते वाट येईलच माझी. 10 मिनटात येईलच. हो शांत करायचं. बघा दोघं आलेलेत आता. जावई आणि मुलगी दोघंही आलेले. आता मी चहा टाकलेले. चहा टाकलाय. पप्पा घेणार ते चहा. तुम्ही चहा घ्या. हां चालेल. चहा टाकलेले. एवढं गाडी तिकडे लावली. तर सामान ठेवायला चाललो होतं आम्ही. गाडीमध्ये सामान ह्यांच्या हातात दिसतंय का? जावई बापू आमचे आणि हे तेव्हा गाडीमध्ये सामान ठेवायचं होमचं. हे माझी लेक. हे बघा आणि घरी आलेले आहेत. घर बघा छान तर स्वच्छता वाटते घर. नाही बघा 2 BHK आहे ना. एक रूम आहे, एक रूम आहे. इथं अटॅच टॉयलेट बाथरूम. इथं बेसिन आहे. इकडे एक आहे टॉयलेट बाथरूम. इकडे पण आहे एक. आणि बघा एक किचन. किचन इकडे हे ड्राय बाल्कनी. ड्राय बाल्कनी मोठी स्पेस. इथं वॉशिंग मशीन बसू शकते. फ्रेश आहे पण घर असं. तिकडे टेरेस आहे. इकडे टेरेस आहे का? झाडू बघू. झाडून घेते मी जरा. नाही नाही बघू बघू थांबा. आजचा दिलाय का ते? देवघरात जागा आहे का? देवघराला मेन पाहिजे. मोजायचं तुला? ह्याच्यावर तुम्हाला कळेल ना तुमचं घर असं आहे किती होणार आहे. बघे नाही स्क्वेअर फूट का फूट मीटर टू फूट कशी बसली का बाई? फूट नाही स्क्वेअर मीटर केलं असेल. हे बघा भटजी आलेले आहेत. भटजी यायलाच 5 वाजून गेले. आणि ही पूजा मांडणं चालू आहे. आता पूजा मांडली आणि आता हे बघा सवळं नेसून जावई आणि मुलगी आता पूजेसाठी बसलेत. आता पूजा लगेच चालू होईल. तरी आता बघा 5:30 वाजत आलेत. 5:30ला पूजा चालू झाली. 5:15 5:30ला. नंतर 3 वेळा पाणी द्यावं. चौथ्याला सोडून द्यावं. 3 वेळा पाणी प्यायचं. चौथ्याला सोडून द्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. गुणानो हमेदादये पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. शन्नो देवी देवत्रयावो भवन्ति विदययो रविन्द्रवन्दनः. उत्तरे सर्ववेदाय नमः. सर्ववेदं पूजयामि. खड्वा अमरजाय
सर्वया त्वामवसराजके देवाय नमः प्रणम हवाया सर्वार्णगणार्थे मनोली आमची मनोली बनवली कसं आगाव नुसता सूर्याय नमः अशा प्रकारे पूजा व्हायला 8 वाजले आणि माझ्या पुतणीचे मिस्टर म्हणजे माझे जावईचे असल्यामुळे त्यांनी पूजा छान सांगितली आणि छान वाटलं. पूजा झाली आत्ता आणि आता मी घरी निघालोत. मैत्रिणींनो आत्ताच आम्ही घरी आलेलो आहेत. झालं सगळं होम हवन सगळं झालेलं आहे. आता लेकीकडे चाललो आम्ही जेवायला. मुलींनी बाईला सांगून स्वयंपाक करून घेतलेला. आता आम्ही चाललो आता लेकीकडे जेवायला. आता भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.